नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आज 25 तारीख आहे, 25 जून 2026. आणि आणीबाणीची घोषणा झाली त्याला आज 51 वर्ष पूर्ण होत आहेत. पत्रकारितेतून बाजूला होऊन मला जवळजवळ आता 20-25 वर्ष होऊन गेली. म्हणजे नोकरी आणि रेग्युलर पत्रकारिता, लिहिणं वगैरे चालू होतं, हा वेगळा भाग आहे. डोळा खराब झाला, त्यामुळे मला वाचन कमी करावं लागलं, लिखाण करता येत नाही. अशा वेळेला या डिजिटल मीडियामध्ये युट्यूब सारखं एक माध्यम हाती लागलं आणि प्रतिपक्ष हा युट्यूब चॅनेल नुसतं बडबड करून चालवता येतो याचा फायदा घेत 6.25 वर्षापूर्वी मी प्रतिपक्ष हे युट्यूब चॅनेल मराठीत सुरू केलं. त्यानंतर थोड्याच काळामध्ये अनेक हिंदी लोकांची सुद्धा मला रिक्वेस्ट आली आणि त्यामुळे अधूनमधून मी छोटे छोटे हिंदी व्हिडिओ प्रतिपक्षावर टाकायचो. पण साधारण 4 वर्षापूर्वी काही हिंदी पत्रकारांनी मला माझा नंबर शोधून कॉन्टॅक्ट केलं आणि त्यांच्या हिंदी युट्यूबवर मी त्यांच्याशी संवाद करायला लागलो. आणि मला गंमत याची वाटली की मला धड हिंदी बोलता येत नाही. मातृभाषा ज्यांची आहे ते अस्खलित हिंदी बोलू शकतात आणि मला ते जमत नाही, वस्तुस्थिती आहे. पण हा मातृभाषेचाच प्रश्न नाहीये. आयुष्य मराठी भाषेत गेलं, पत्रकार म्हणून गेलं आणि त्यामुळे ती थिंकिंग प्रोसेस आहे, विचार करण्याची पद्धती आणि विचार करण्याची शैली जी आहे, सवय, ही मराठी भाषेची आहे. आणि त्यामुळे अशा चर्चेमध्ये, अशा संवादामध्ये भाग घेताना माझी तारांबळ अशी होते की डोक्यात विचार मराठीत असतो आणि तो हिंदी भाषेत डिलिव्हर करायचा, तर ते कन्व्हर्शन व्हायला, ट्रान्सलेशन व्हायला जो त्रास होतो. माझं हिंदी शाळेत शिकलेले असण्यापेक्षा हिंदी सिनेमा बघून किंवा हिंदीतली काय रेडिओ कॉमेंट्री, गाणी वगैरे ऐकली, त्यातून जेवढं हिंदी येतं तेवढंच येतं. त्याला बंबईया हिंदी असं पण उत्तरेत हिणवण्यासाठी बोलतात. आपण जे मुंबईत हिंदी बोलतो त्याला उत्तरेतले लोक बंबईया हिंदी म्हणतात. त्यातल्या अनेकांना राग येतो, कारण त्यांच्या शुद्ध हिंदीचं आपण हिंदी बोलताना वाटोळं करून टाकतो. असं असताना सुद्धा मी ज्या हिंदी युट्यूबर्स बरोबर चर्चेत भाग घ्यायला लागलो 4 वर्षापूर्वी साधारण, त्यातून हिंदीमध्ये माझे चाहते निर्माण झाले. हा सगळ्यात मोठा विनोद आहे. खरं तर मला अजय एवढ्यासाठी वाटतं की मराठीमध्ये सुद्धा प्रतिपक्ष काय तो चालला, लोकांना आवडला, याचंही मला नवल आहे. रोज कोणाला, मी प्रामाणिकपणे सांगतो, रोज असं कोणाचं तरी एकाचं काहीतरी ऐकायला मलाही आवडणार नाही. आणि त्यामुळे मला लोक काय ऐकतात हे मला आजही न सुटलेलं कोड आहे. आणि जर मराठीमध्ये हे चाललं असेल तर मग मोडकं हिंदी तरी का ऐकतात, हा सुद्धा मला सतावणारा एक प्रश्न आहे. पण खूप लोकांचा आग्रह, आमचा धीरेंद्र पुंडीर असेल किंवा अभिषेक तिवारी असेल, अशा लोकांनी खूप आग्रह केला, म्हणून मी शेवटी प्रतिवाद हे दुसरं हिंदी चॅनेल 2 वर्षापूर्वी युट्यूबचं सुरू केलं. कारण सरळ आहे की मराठीतलेही काही तक्रार करायची की आम्हाला तुमच्या मध्ये मध्ये हिंदी टाकता ते बरोबर नाही, तुम्ही हिंदीसाठी वेगळं करा, असं काही मराठी लोकांनी सुद्धा मला सांगितलं. आणि म्हणून 2 वर्षापूर्वी प्रतिवाद या नावाने मी हिंदी चॅनेल सुरू केलं. 2 वर्ष होऊन गेली आणि आता त्या प्रतिवादला सुद्धा, माझ्या हिंदी चॅनेलला, मोडक्या तोडक्या हिंदीच्या भाषेतल्या चॅनेलला 2 लाख सबस्क्रिप्शन होऊन गेली. आणि म्हणून मी आज हा विषय मराठीत मांडतोय. हिंदीत मी वेगळा मांडलेला आहे, पण मराठीत एवढ्यासाठी मांडतोय की माझ्यासारख्या धड हिंदी न बोलणाऱ्याला सुद्धा हिंदीत लोक सहन का करतात, हा मला पडलेला प्रश्न आहे. तेवढ्यावर भागत नाही विचारा.
ते जयपूर डायलॉग असो किंवा दिल्लीला आणखीन काय असो, अशा वेळेला त्या परिसंवादामध्ये मला जाहीर बोलायला बोलवतात, जिथे हिंदी बोलताना माझी तरी तारांबळ उडून जाते. पण ते लोक ऐकतात, टाळ्या वाजवतात, कौतुक करतात. नाही, अनेक जण आम्ही तुमचे फॅन आहोत वगैरे सांगतात, त्या मनातल्या मनात हसू येतं की ज्याला धड हिंदी बोलता येत नाही त्याचे हिंदीत फॅन कसे काय असू शकतात, पण आहेत. आणि त्याचाच परिपाक म्हणून प्रतिवाद या माझ्या हिंदी युट्यूब चॅनेलला आज 25 जून 2026 2 लाख सबस्क्रिप्शन पूर्ण झाले. तेवढ्यावर भागत नाही, जवळजवळ 3.5 कोटीपेक्षा अधिक व्ह्यूज होऊन गेलेले. आणि हिशोबच करायचा झाला तर जवळजवळ काहीतरी 51 लाख किंवा असं काहीतरी तास, 51 लाख तास माझं हिंदी लोकांनी ऐकलं, फक्त प्रतिवादवर. हिंदी युट्यूब चॅनेल इतरांचे ते सोडून द्या, पण प्रतिवादवर लोकांनी मला 51 लाख तास सहन केला असेल तर मला त्यांचं कौतुक वाटतं. पण असो, हळूहळू करत युट्यूबचं जग इतकं विस्तारलेलं आहे की 6-6.25 वर्षापूर्वी मी प्रतिपक्ष सुरू केला किंवा 2 वर्षापूर्वी प्रतिवाद सुरू केला, त्यावेळेला जितके युट्यूब चॅनेल होते त्याच्या अनेक पटीने आज झालेत आणि अनेक नवनवे प्रयोग होत आहेत, आणि मलाही त्यांचं कौतुक वाटतं. खर तर हा सगळा टेक्नॉलॉजीचा भाग हा माझ्या आयुष्यात आला, हा योगायोग आहे. पण तो माझ्या आकलना पलीकडचा आहे. आज सुद्धा मी आत्ता जो बोलतोय त्या लॅपटॉपवर एक ठराविक ठिकाणी क्लिक केलं की रेकॉर्डिंग सुरू होतं आणि परत तिथेच क्लिक केलं की थांबतं. एवढीच माझी अक्कल आहे. आणि म्हणून तुम्हाला एक दिसेल की मी नेहमी माझा व्हिडिओ सुरू होतो तेव्हा सुरुवातीला नमस्कार करतो, शेवटी नमस्कार करतो. कारण हे व्हिडिओ अपलोड करणारा सुद्धा कोणी महा एक्सपर्ट आहे तंत्रज्ञानातला असं बिलकुल नाही. हात जोडलेत म्हणजे त्याच्या अलीकडचं कापायचं, आणि हात जोडलेत म्हणजे त्याच्या पलीकडचं कापायचं आणि बाकीचं अपलोड करायचं, एवढंच त्याचंही विचाराचं ज्ञान आहे. आणि त्यामुळे इतकं लोक सहन करतात याचंच मला कौतुक वाटतं. आपल्यापेक्षा खूप आहेत, आपण फार मोठे नसतो. एवढ्या लोकांनी आता जवळजवळ 53-54 कोटी लोकांनी 54 कोटी काय म्हणतात त्याला व्ह्यूज प्रतिपक्षाला मिळालेले. मला खरंच हे कोडं उलगडत नाही की अनेकदा त्या गोष्टी, ते वक्तव्य ही रिपीट सुद्धा होतात, त्याची पुनरुक्ती होते. का कंटाळत नाहीत लोक मला माहित नाही. कारण मी कुठचीही तयारी करून लिहून नोट्स काढून वगैरे हे करत नाही. मला एखाद्या विषयाचं हेडिंग सुचतं आणि त्या हेडिंगच्या आधारावर मी बोलायला सुरुवात करतो तो मुद्दा, आणि जेवढं होईल तेवढं करतो. तब्येत, वय ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या तर दमायला सुद्धा होतं. पण गंमत अशी आहे मित्रांनो की मी हे केलं नसतं तर मी घरातल्या माझ्या पुढच्या पिढीतली मुलं किंवा नातवंड वगैरे कोण असेल त्यांना त्रास दिला असता. ते म्हणतात ना, रिकामं मन म्हणजे सैतानाचा वर्कशॉप असतो. तसा घरातला रिकामा माणूस हा पुढच्या पिढीसाठी त्रासदायक असतो. तर मी जितका याच्यात गुंतून राहिलो तेवढं माझ्या कुटुंबातल्या लोकांना माझा त्रास कमी झाला, ही सुद्धा एक वस्तुस्थिती आहे आणि ती स्वीकारण्याची हिंमत माझ्यामध्ये आहे. आणि म्हणून लोकांनी मला ऐकलं का सहन केलं याचं उत्तर मला तरी मिळालेलं नाही. पण असो, त्याचा एक ठराविक श्रोता वर्ग तयार झालेला आहे, त्याला ऐकण्यात मजा असेल तर करायचं. आणि त्याच्या पलीकडे जाऊन आणखीन गोष्ट सांगितली पाहिजे. जसं मोदी भक्त अंधभक्त म्हणतात ना, तसे भाऊ भक्त पण तयार झालेले आहेत. प्रतिवाद असो किंवा प्रतिपक्ष असो, माझ्या युट्यूब चॅनलवर खाली कॉमेंट बंद आहेत. अशा वेळेला मला शिव्या घालण्यात ज्यांना इंटरेस्ट आहे त्या बिचाऱ्यांना माझी प्रचंड भक्ती तपश्चर्या करावी लागते की जिथे कुठे कॉमेंट ओपन आहेत, म्हणजे हिंदीत असेल किंवा कुठला मराठी इतर कुठच्या युट्यूब आहेत,
त्याच्यात मी जातो आणि तिथे जर कॉमेंट ओपन असतील तर असे लोक ते शोधून येऊन मला अगत्याने शिव्या घालतात. मला त्याचं कौतुक वाटतं, ते भक्त वाटतात. तपस्या लागते की अखंड शोधत बसायचं, इकडे भाऊ दिसतोय का, हा, आणि तिथे कॉमेंट ओपन आहेत का, मध्ये हा चाटुकार आहे, हा मंदभक्त आहे, हा टरबुजाचा तमुक आहे, वगैरे वगैरे. अगत्याने शोधून लिहिणं ही भक्ती आहे मित्रांनो, तपश्चर्या आहे. आणि अशा लोकांना मी भाऊ भक्त म्हणतो. केवढी भक्ती आहे की शेकडो युट्यूबचे काय ते युट्यूबचे व्हिडिओ ढुंडाळायचे, त्याच्यात भाऊ दिसला की कॉमेंट ओपन आहे ते शोधायचं आणि तिकडे शिव्या घालून घ्यायचं. याला भक्ती म्हणतात मित्रांनो, भक्ती म्हणतात. देव तुमच्यापर्यंत येत नसेल तर आपण देवापर्यंत जायचं, त्याला भक्ती म्हणतात. त्या भाऊ तोरसेकडच्या चॅनेलवर कॉमेंट ओपन नसतील तर जिथे कॉमेंट ओपन आहेत अशी चॅनेल शोधायची आणि तिथे अगत्याने जाऊन भाऊला शिव्या घालायच्या. याला भक्ती म्हणतात मित्रांनो. त्या भक्तांनी भक्ती चालू ठेवावी. फक्त एक त्यांनाही सल्ला देईन मी, इतरांनाही सल्ले देतो, अगदी मी ज्यांच्यावर टीका करतो त्यांनाही सल्ले देतो, तर अशा भाऊ भक्तांनाही माझा सल्ला आहे, जेवढी मेहनत, जेवढा वेळ, जेवढी शक्ती त्यांनी मला शिव्या घालण्यात खर्च केली, ती शक्ती, तो वेळ त्यांना आवडणारा पक्ष, नेता यांच्या कामासाठी आणि त्यांना 4 मतं अधिकची मिळवून देण्यासाठी गेली असती तर राजकारणावर त्यांना पाहिजे तसा प्रभाव पडू शकला असता. कोणी उद्धव ठाकरेंचा समर्थक असेल, कोणी पवारांचा समर्थक असेल, ते अगत्याने जे मला शिव्या घालतात, तो वेळ वाचवून त्यांनी त्यांच्या लाडक्या नेत्यांचं भलं करण्यासाठी ती शक्ती, ऊर्जा कारणी लावावी, हा एक सल्ला आहे. पण ज्यांचं काम फक्त शिव्या घालणं आहे, बाकी काही निर्माण करणं नाही, ते शिव्या घालत राहणार, त्यांचा भक्तिभाव मला स्वीकृत आहे. पण त्यांना खरोखरच त्या नेत्यावर, त्या पक्षावर प्रेम असेल, निष्ठा असेल, तर मी एवढंच त्यांना सांगेन, तो वेळ माझ्यावर वाया घालवू नका. त्या माझ्या भक्तीमध्ये तुमचा वेळ आणि ती शक्ती वाया घालवू नका. ती तुमचा आवडता पक्ष आणि नेता यांच्या भल्यासाठी कामाला लावा. कदाचित राजकारण तसंही बदलण्यात तुमचा खारीचा वाटा असेल तर तो कारणी लागेल. असो, माझं हिंदी युट्यूब चॅनेल प्रतिवाद 2 लाख सबस्क्रायबर झालेत, 3.5 कोटीच्या वर व्ह्यूज गेलेत. त्यांचाही तासांचा हिशोब केला तर हिंदीच्या लोकांनी मला दिलेला वेळ हा मी जगलेल्या आयुष्यातल्या तासांच्या 7-7.5 पट आहे. ही कमाई आहे. एवढं बोलून थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.